झटपट आपण कमी मसाल्यामध्ये मसालेदार अशी भेंडी बनवलेली आहे आणि शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे, त्याच्यामुळे खूप अशी क्रंची भेंडी लागते। ही तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा। नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं पुष्पा पाटील किचनमध्ये। आज आपल्याला मस्त अशी भेंडी मसाला बनवायचा आहे, एकदम कमी मसाल्यामध्ये, जे तुम्ही मुलांच्या शाळेच्या डब्याला सुद्धा देऊ शकतात किंवा नवऱ्याच्या ऑफिसच्या डब्याला सुद्धा देऊ शकतात। मसाला भेंडी करण्यासाठी मी इथे पाव किलो भेंडी घेतलेली आहे आणि भेंडी खूप छान अशी ताजी आहे आणि कोवळी भेंडी आहे। हे बघा, लगेच अशी मोडते, एकदम ताजी अशी भेंडी आहे। भेंडी घेताना कधी पण अशी कोवळी बघूनच घ्यायची आणि असं मोडून बघायचं। बघा, असं मोडल्यानंतर लगेच मोडते ना, तर ती भेंडी एकदम कोवळी असते, अशीच भेंडी घ्यायची आपण। भेंडीला आता स्वच्छ धुवून काढू आपण, व्यवस्थित असं थोडंसं चोळून धुवू, म्हणजे तिला जे कचरा वगैरे माती लागलेली असते, तिच्यावर फवारणी पण केलेली असते ना, ती सुद्धा व्यवस्थित अशी धुतली जाणार आहे। भेंडी व्यवस्थित अशी धुवून काढलेली आहे। आता एखाद्या आपण गाळणीमध्ये काढून ठेवू भेंडीला, म्हणजे असं पाणी निथरून जाईल तिच्यामधलं जे शिल्लक राहतं ते। जर तुम्हाला वेळ नसेल ना, तर कॉटनच्या कपड्याने व्यवस्थित अशी एकदम कोरडी अशी भेंडी पुसून काढायची। मी इथे एक रुमाल अंथरून घेतलेला आहे कॉटनचा, आता त्याच्याने व्यवस्थित अशी भेंडी पुसून काढते। जर तुम्हाला 15-20 मिनिट असा वेळ असेल तर तशीच गाळणीमध्ये राहू द्या थोडा वेळ, हवेने आपोआप ती भेंडी सुकून जाते। भेंडी कोरडी करून घेतलेली आहे, आता कापून घ्यायची आहे आपल्याला। मागचं पुढचं टोक काढून घ्यायचं थोडं थोडं, आणि भेंडी आपल्याला गोल न कापता अशी उभी कापायची आहे। असे 2 तुकडे करायचे। जास्त जर मोठी भेंडी असेल ना, तर मध्ये असा एक कट द्यायचा आहे आणि नंतर असे छोटे छोटे असे तुकडे करून घ्यायचे। बघा, या पद्धतीने सर्व भेंडी मी इथे कापून घेतलेली आहे आणि अशी लांब लांब चिरल्याने खूपच अशी भारी दिसते भेंडी दिसायला पण, आणि आपण जेव्हा जास्त बारीक भेंडी चिरतो ना, तेव्हा ती जास्त चिकट होते, तर अशी कापल्याने चिकटसुद्धा होत नाही आणि पुरते सुद्धा। बारीक चिरले तर जास्त म्हणजे भाजी कमीच दिसते ना, त्यामुळे पटकन संपून जाते। अशी चिरली ना तर भाजीसुद्धा पुरायला पण अशी जास्त पुरते। भेंडी आपली छान अशी चिरून झालेली आहे आणि मी गॅसवर इथे कढई ठेवलेली आहे। कढई तापली आहे, थोडीशी तेल घालून घेऊ। भेंडी आहे तर थोडंसं तेल जास्त घालायचं, म्हणजे छान अशी मऊसर शिजते भेंडी। तेल आपलं तापलेलं आहे, जिरं घालून घेऊ। तीन पाकळ्या लसूणीच्या अशा ठेचून घेतलेल्या आहेत, त्या घालून घ्यायच्या। कांदा घेतलेला आहे एक कापून असा बारीक। कांद्याला आता आपल्याला थोडंसं परतवून घ्यायचं आहे, हलकंसं गुलाबी रंग येईपर्यंत। कांदा घातल्याने आपण भाजीमध्ये जे मसाले घालतो ना, ते सुद्धा जळत नाही आणि भेंडी अशी शिजायला सुद्धा मदत होते कांद्याच्या ओलाव्याने, आणि भेंडी सुद्धा चवीला भारी लागते। कांद्याला हलकासा असा गुलाबी रंग आलेला आहे। आता आपण मसाले घालून घेऊ। धना पावडर घेतली अर्धा चमच, गरम मसाला आहे छोटा पाव चमच आहे, हळद पण पाव चमच आहे, मिरची पावडर घेतलेली अर्धा चमच मी। भेंडी जास्त तिखट मला आवडत नाही, मीडियम तिखट असली ना तर चवीला भारी लागते भेंडी। थोडे मिक्स करून घेतले मसाले। आता ह्या मसाल्यांपुरतं आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे। कांदा आणि मसाला अगदी थोडंसं घालायचं आपण भेंडीसाठी, नंतर मीठ घालू। मसाले थोडेसे परतले गेले, आता भेंडी घालून घेऊ आपण। मिक्स करून घेऊ व्यवस्थित। भेंडी व्यवस्थित अशी मिक्स करून घेतलेली आहे आणि याच्यावरती आता आपण झाकण ठेवून द्यायचं आहे, भेंडी अशी मऊ होण्यासाठी। पण मध्ये मध्ये ना असं 1-1 मिनिटात नंतर आपण झाकण काढून घ्यायचं आणि एकजीव अशी करून घ्यायची,
म्हणजे जे आपण झाकण ठेवतो ना, वाफ होऊन झाकणाला सुद्धा पाणी लागतं आणि ते आपल्या भेंडीमध्ये जाताना भेंडी म्हणजे चिकट होते. तर तसं व्हायला नको म्हणून आपल्याला 1-1 मिनिटाने झाकण काढून आणि भेंडी व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे. झाकण ठेवल्यानंतर बघा असं पाणी झाकणाच्या वरती अशी वाफ तयार होऊन पाणी बनतं. तर ते आपल्याला भेंडीमध्ये जाऊ नाही द्यायचं आहे. ते पडायच्या आधीच आपल्याला झाकण काढून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं. असं मी 3-4 वेळा करून घेतलेलं आहे आणि भेंडी छान अशी शिजून गेलेली आहे. पण मऊ तर झालेली आहे पण चिकट झालेली नाही आहे. बघा तुम्ही, एकदम अशी सुटसुटीत आपली भेंडी तयार झालेली आहे. आता भेंडीच्या चवीनुसार आपण मीठ घालून घेऊ. आधीसुद्धा आपण थोडंसं घातलेलं आहे कांद्यासाठी, आता फक्त भेंडीसाठी मीठ घातलं. आणि शेंगदाण्याचा आपण बघा असा जाडसर कूट करून घेतलेला आहे, तर तोट घालून घ्यायचा आहे. खूप भारी लागतो असा नंतर घातला ना कूट. मिक्स करून घेऊ. खाताना असं भारी लागतो हा शेंगदाणा, असं दातामध्ये येतो ना तेव्हा खूप भारी चव लागते. तयार आहे आपली मस्त अशी मसाला भेंडी. आपण एकदम कमी मसाले घातलेले आहेत तरीसुद्धा एकदम छान अशी चवीला आपली भेंडी झालेली आहे. तर अशी भेंडी डब्यामध्ये द्यायला खूपच छान असते. लहान मुलं असो किंवा आपले मिस्टरांनासुद्धा आपण देऊ शकतो. अशी डब्यामध्ये खूप भारी लागते. जर तुम्हाला वेळ नसेल सकाळी सकाळी असं करायला तर भेंडी तुम्ही आधीच कापून ठेवू शकता रात्री. लगेच आपण डब्यामध्ये भरून घेऊ आणि कधी पण डब्यामध्ये देण्याच्या आधी थोडंसं थंड होऊ द्यायची आहे आणि मगच डबा पॅक करायचा आहे. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.